काय ग, ऐकू नाही येत का? फरशी पोस. ऐकू येते का तुला? चल फरशी पोस. चल पटकन. सखी, फरशी पूस. आई काय हे? तू तू यांना काहीच बोलली नाहीस? यांच्या मुलीमुळे आज माझे पप्पा कस्टडीत आहेत आणि यांना आपण असंच सोडून द्यायचं? काय करायचंय मग? त्यांना काही करून हे सुटणार आहेत का? किती झालं तरी फालतू नोकर माणसं आहेत ती. म्हणूनच आपण जे काही सांगू ते त्यांना करावंच लागेल. कळलं? नाही, यांच्या मुलीमुळे सगळा प्रॉब्लेम झालाय तेव्हा यांनाच तो सोडवावा लागणार. मी सांगते तसं कर, मग बघ काय होतंय. पहिली गोष्ट म्हणजे सखी. कळलं तुला? सुंठी वाचून खोकला जाईल असंच करूया आपण. ठीक आहे. पाठवते दिवाकरला. आता यांना घरी आणल्यापासून राहणार नाही मी. मॅडम, तुम्ही बोलवलं मला? हो, बोलायचं होतं तुझ्या लेकीबद्दल.
येतो सखी. आई बाबा मला माफ करा. आज माझ्यामुळे तुम्हाला हां नाही, आपण लवकरच काहीतरी करायला हवं. मी आत्ता येऊन लगेच भेटतो ना तुम्हाला. काय? अच्छा, तुम्ही आउट ऑफ स्टेशन आहात. मग तुम्ही परत कधी येताय? ओके ओके ओके. सखी तर येतं बास ना. किती रडणार आहेस? बास आता. सगळं सगळं होईल व्यवस्थित. शांत हो ना. दादा दादा बरं झालं तू आलास. तू नसताना इथे काय घडलं कळलं असेलच तुला. हो कळलंय मला. तरीच तू एवढा चिडलायस. अरे आपल्या पप्पांबद्दल असं काही घडतंय आणि तुला राग येणार नाही शक्यच नाही. दादा मला माहिती आहे तुला सगळ्यात जास्त राग कोणाचा आलाय. त्या सखीचा. बरोबर ना? हा बरोबर आहे. तिच्यामुळे तर घडतंय सगळं. अरे काल आलेली पोरती पोलिसांना काय घेऊन येते, पप्पांना अटक काय करवते, आईंचा कसला अपमान केलाय माहितीये त्या इन्स्पेक्टरने. इन्स्पेक्टरनं आईचा अपमान केला? त्या इन्स्पेक्टर तू तरी काय करणार आहे आता? घरच्या सुनेनेच त्याला दरवाजे उघडे करून दिलेत म्हटल्यावर. बरं मी काय म्हणतो, जे झालं ते झालं. आता आणखीन तू रागवून तिला घराबाहेर काढू नको. मला मान्य आहे तुझ्यासारखा कुठलाही जबाबदार मुलगा असेल आणि त्याच्या आई वडिलांबद्दल असं काही घडलं तर तोही हेच करणार जे तू करतोयस. अगदी बरोबर आहे. पण आपल्याला तिचाही विचार करायला हवा नाही का? हे बघ काहीही झालं तरी तू तिला घराबाहेर वगैरे काढू नकोस. हा प्लीज. दादा कधी आलास? तुझी सगळी कामं व्यवस्थित? चौकशा करत बसण्याची वेळ नाहीये ही. त्या सखीकडे बघायचंय मला जरा. आत्ताच्या आता मला तिला घरातून हाकलून लावायचं. दादा शांत हो. हो ना, मी सुद्धा तेच सांगतोय केव्हापासून. शांत हो दादा. दादा माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? अरे हो रे बाबा तुझ्यावर. अरे मग मी बघतो ना सखीचं काय करायचंय ते. दादा आता आपले पप्पा घरी येणं जास्त महत्वाचं.
आणि त्यासाठी शक्य तितके प्रयत्न मी करतोय. ठीक आहे. हॅलो. काय मग मिस्टर आर्य कासले, सन ऑफ हेरंब कासले, स्वतःला फार तोफ समजत होतास ना? त्या दिवशी स्टेटमेंट कसं घ्यायचं याचे धडे शिकवलेस मला. घरी स्टेटमेंट घेऊ दिलं नाहीस तुझ्या बायकोचं. पण तुझ्या घराबाहेर तुझ्या बायकोला गाठवून स्टेटमेंट घेतलंस ना तिच्या सासऱ्याविरुद्ध. कसं पोपटासारखं पटा 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 बोलत होती. आणि तुझा बाप ए, तोंड सांभाळून बोल सामंत. माझ्या पप्पांविषयी मी एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळलं? वा, बराच आवाज चढतो रे तुझा. पण तुझा हा आवाज घरी ठेवायचा, त्या घरातल्या बायका माणसांवर वापरायचा, माझ्यासमोर नाही वापरायचा, कळलं ना? नाही तर तुला पण इथे आणून ठेवेन तुझ्या पप्पाशी गप्पा मारायला. आणि तुझ्या विरुद्ध स्टेटमेंट घेईन तुझ्याच बायकोकडनं. आता ते मला फारसं अवघड नाहीये, हे लक्षात आलं असेलच तुझ्या. ए दीड दमडीच्या सामंत, बघून घेईन मी तुला. लक्षात ठेव, तुझ्याशी वाट लावून. हॅलो. हॅलो. अरे तुम्ही आलात? तुमचीच वाट बघत होते. एक दिवस सांगून गेलात आणि इतके दिवस. कामासाठी गेलो होतो, मजा मारायला नव्हतो गेलो मी. तसं नाही हो, पण राहू दे. तुम्ही दमून आला असाल ना, तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. हॅलो. हा, सकारामला दे जरा. गोडाऊन रिकामं झालं का रे? नाही, एकच गोष्ट किती वेळा सांगायला लागते तुम्हा लोकांना? मला पुढच्या 2 तासाच्यात गोडाऊन रिकामा झाल्याचा फोन यायला हवा, कळलं का? कहाण टाकतात. फोन ठेव आता. चहा मागवला होता मी. 4 दिवस बाहेर काय गेलो, घरात बोंबाबोंब करून टाकली नाही का? अहो शांत व्हा. तोंड उचकटून बोलायची अजिबात गरज नाहीये. घरात काय तमाशा होतो हे तुम्हा लोकांना फोन करून मला कळवायची गरज वाटत नाही? हा, अहो पण मी कसं सांगू? तू कसं सांगू म्हणजे? मग काय बाहेरची माणसं फोन करून कळवतील मला? मी कसं सांगू? हे बघा, तुम्ही दमून आलात, थोडंसं खाऊन घ्या. पप्पांना अटक झालीये, त्याचा काही सोर सुतक नाहीये. खायचं प्यायचं सुस्त आहे हिला. आज जाऊन तोंड काळं करा. एक बिंडोक माणसं 5वीला पुजली आहेत ना. हा, हॅलो सगराम. हा, मीच बोलतोय. हा, सखीताई, किती रडणार आहेस अजून? किती त्रास करून घेणार आहेस स्वतःला? बास आता, मी म्हटलं ना. शांत हो ना. मी येते.
सखीताई, मी आहे. येते मी. तुला एवढं सांगूनही हे असं कसं झालंय? त्या इन्स्पेक्टर सामंतकडे तुझं स्टेटमेंट कसं आलं? तुझं रडून झालं ना की नक्की काय झालंय ते मला सांगशील. हं? सखी, यात रडण्यासारखं काहीच नाहीये. मला काय घडलंय ते जरा नीट सांग. तो इन्स्पेक्टर तुला कुठे भेटला? तो इन्स्पेक्टर तुला कुठे भेटला? मठात त्याने बोलावलं होतं मला.